नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण पाहू शकता या शेतामध्ये आपण कशा प्रकारे लसण लावलेलं आहे. तर मित्रांनो, आपण याच्यामध्ये पाहू शकता की आपण हा 4.5 फुटाचा बेड घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या आपण लाईनीने लसण लावलेलं आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण पाहू शकता की या दोन लाईनीमधलं अंतर किती आहे, तर हे 6 इंचाचं आहे आणि या दोन झाडामधलं जे अंतर आहे मित्रांनो, तर हे 3 इंचाचं आहे. तर आपण पाहू शकता हे व्यवस्थितरित्या आपण हा लसण लावलेला आहे आणि सध्या या लसणाची चांगल्या प्रकारे स्थिती आहे. कुठल्याही प्रकारचा आपल्याला रोग दिसून येत नाही. पाहू शकता आपण हिरवागार लसण आहे. की हा लसण आपण जेव्हा लावला होता, तर ते लावण्यापूर्वी आपण याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट हे खत टाकलं होतं. त्याचनंतर मित्रांनो, आपण याच्यामध्ये 10-26-26 हे 20 दिवसांनी आपण याला खत दिलं होतं. त्याचनंतर आता आपण पाहू शकता याच्यावरती सध्या 2 फवारण्या झालेल्या आहेत. ते म्हणजे कीटकनाशक, त्याचनंतर बुरशीनाशक आणि एका टॉनिकची आपण याच्यावर व्यवस्थितरित्या फवारणी केलेली आहे. तर अशा आपण सलग 15-15 दिवसाच्या अंतराने अशा 2 फवारण्या केलेल्या आहे. तर आपण पाहू शकता की लसणाची सध्या कंडिशन कशा प्रकारे आहे. कुठल्याही प्रकारचा रोग नाही आहे आणि व्यवस्थितरित्या आपला लसूण दिसतोय. तर याच्यामध्ये आपण ड्रिपच्या सहाय्याने पाणी देत असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये वेळेची बचत होते. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचा पाणी नियोजन करत असताना अडथळा येत नाही आणि लसणाची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होते. त्याच्यामुळे हा फायदा आपल्याला ड्रिपपासून याच्यामध्ये मिळतो.